पावसाच्या काळ्या मेघवाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला भटा मंदी हासू जरी कणा वाहकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. आज मी तुमच्या समोर एक वेगळाच विषय घेऊन आले आहे. बाप वडील संत महात्म्यांनी देवदिकांनी अनेक लेखकांनी कवींनी आईचाच गोडवा गायला आहे. चांगल्या कामाला आईचीच उपमा दिली आहे. साने गुरुजींनी पण आईचीच महती सांगितली आहे. पण बापाविषयी वडिलांविषयी कोठेच फारसं बोललं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त बोलत राहतो. या जगाच्या पाठीवर मातृत्व सांगणं खूप सोपं आहे, पण या जगाच्या पाठीवर पितृत्व सांगणं खूप अवघड आहे. कोणताही वक्ता आईविषयी भरभरून बोलतो, कारण आईवर बोलण्यासारखं खूप काही आहे, पण बापावर बोलण्यासारखं खूपच थोडं आहे. याचं कारण काय माहित आहे का तुम्हाला? आई पडद्यासमोर उभं राहून प्रेम करते, पण बाप खरा पडद्यामागचा कलाकार असतो. आई पडद्यासमोर उभं राहून प्रेम करते, पण बाप पडद्यामागचा कलाकार असतो. आजपर्यंत आईचंच प्रेम आपल्याला दिसलं, पण बापाचं प्रेम दिसणारी या जगात फारच कमी मुले आहेत. संतांनी पण तेच वर्णन केलं. धन्य माता आणि नंतर पिता. साने गुरुजींनी पण श्यामची आई या पुस्तकातून आईचेच महत्त्व सांगितलं आहे. माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं हे सूर्यप्रकाशा इतकं सत्यच आहे, पण लेकरासाठी अविरत त्याग करणारा आणि कर्नाटक प्रांतात राहून दुश्मनाची चाकरी करत लेकरावर अविरत प्रेम करणारा बाप शहाजीराजे पण कोणीतरी सांगितलं पाहिजे. माता कौशल्या रडते ही सर्वांना दिसली, पण लेकराच्या विरहात भिंतीकडे पाहून रडणारा बाप राजा दशरथ पण कोणीतरी सांगितलं पाहिजे. माझ्या बाळाला नेऊ नका असे म्हणणारी देवकी सर्वांना दिसली हो, पण ढगांच्या गडगडाटात बेफान पाऊस कधी नाकातोंडात पाणी जात आहे तरी त्याचा वर करून जाणारा बाप हा वासुदेव आहे. हा बाप पण कोणाच्या तरी लक्षात आला पाहिजे. आई लक्षात आली हो, पण बाप लक्षात आले नाही. कितीतरी जणांनी बाप रेखाटला, पण तोही तापट व्यसनी मारझोड करणारा. समाजात 1 ते 2% बाप असतील, परंतु चांगल्या वडिलांबद्दल काय? बाप घराचा पाया असतो, आई घराचा कळस असते. आईकडे अश्रूचे पाठ असतात, पण बापाकडे संयमाचे गाठ नसतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावी लागते ना. आणि रडण्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यांवरच जास्त ताण पडतो. ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना, पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहते. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहिली हो, पण आयुष्याच्या शिदोऱ्याची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून गेलो. बाप म्हणजे काय आहे? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागवला तरी त्याची माया अमाप आहे. तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. जो कधी तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे, तो म्हणजे बाप आहे. वडिलांच्या टाचा भिजलेल्या चपलाकडे बघितलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांचं फाटलेलं बनियान बघितलं की कळतं आपल्या नशिबाची भूक त्यांच्या बनियानला पडली. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला नवीन कपडे घेतील, पण स्वतः मात्र जुनी पॅन्टच वापरायला काढतील. मुलगा सलून मध्ये 20-25 रुपये खर्च करतो. मुलगी ब्युटी पार्लर मध्ये 30 रुपये खर्च करते. पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला की अंघोळीच्या साबणाने दाढी खरबडत असतो. बाप आजारी पडला तरी तो पटकन दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही, परंतु त्याला भीती वाटते. डॉक्टर एखाद्या महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते, कारण मुलीचं लग्न मुलाचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐकत नसताना मुलाला मेडिकलला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढा ताण सहन करून त्या मुलाला दर महिन्याला पैसे पाठवले जातात. सर्वच नसली तरी काही मुले अशी असतात, ज्या तारखेला पैसे पाठवले त्या तारखेला आपल्या मित्रांना परमिट रूम मध्ये पार्टी देण्यास पैसे खर्च करतात. आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाची टिंगल करतात. आपल्या एकमेकांच्या वडिलांच्या नावाने त्या एकमेकांना हाका मारतात. आई घराचं मांगल्य असते, बाप घराचं अस्तित्व असतो. जोपर्यंत घरात बाप आहे तोपर्यंत त्या घराकडे कोणीच वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही.
पिता रोटी है, मकान है, कपड़ा है। पिता नन्हे से परिंदे का बड़ा आसमान है। पिता नन्हे से परिंदे का बड़ा आसमान है। पिता है तो घर में प्रतिपल राग है। पिता है तो माँ की चूड़ी बिंदी और सुहाग है। पिता है तो माँ की चूड़ी बिंदी और सुहाग है। पिता है तो बच्चों के सारे सपने हैं। पिता है तो बाजार के सारे खिलौने अपने हैं। बाजार के सारे खिलौने अपने। एवढे बोलून मी माझ्या भाषण थांबवते. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय.